हॅलो ऑल अँड वेलकम बॅक टू अवर इंग्लिश सेशन. आज आपण तुमची पोयम होती कंपॅरिझन्स म्हणजे तुलना ती वाचणार आहे. पोयम आपण वाचन करून त्यानंतर तिला समजू की त्याच्यामध्ये काय गोष्टी म्हटल्या गेल्या आहेत. तर चला आपण स्टार्ट करू वाचणं कंपॅरिझन्स. तर पोयम वाचायच्या आधी एक जनरल प्रश्न की आपण नॉर्मली कंपॅरिझन जी करतो, कोणत्या गोष्टीची तुलना करतो ती कोणत्या गोष्टीवरती करतो. जसं आपण सहज नॉर्मल गोष्टींचं जर घेऊ तर गरम थंड उंच नींच है ना, हे सगळ्या गोष्टी असतात जे की किंवा हळू तेज अशा टाईपच्या मोठं लहान. तर अशा वस्तूंचा आपण नॉर्मली तुलना करतो की सपोज तुम्ही कोणची गाडी घ्यायला जा. आता आपण जे मागच्या सेशन मध्ये वाचलं होतं, गाड्यांच्या बाबतीत वाचलं होतं. तर गाडी विकत घ्यायला जाल तर तुम्ही काय पाहाल? तुम्ही जिथे पाहिले की ती गाडी तेज चालली पाहिजे, हळू न चालली, है ना. ती जे आहे किफायती असे, महाग नसे. तर म्हणजे की आता ह्याच्यात म्हणजे आपण काय करतोय, तुलनाच करतो ना, कंपॅरिझन करतोय, आपण कम्पेअर करतोय दोन गोष्टींचा. तर आपण काही पण वस्तू जर घेतो या पाहतो, तर हे सगळं पाहतो, त्याचे सगळे फीचर्स पाहतो की काय त्याच्यात चांगल्या गोष्टी असतील आणि काय वाईट. तर ह्याच्यामध्ये आपण ऍक्च्युली कम्पेअर करत असतो. आपण पूर्ण टाइम आता सपोज कुणाला गोड आवडतं, तर कुणाला गोड आवडेल तर गोड आवडतं म्हणजे तिखट नाही आवडत, तर तिखट गोड, ठीक आहे. तर तिखट म्हणजे स्पायसी आणि गोड म्हणजे स्वीट. अशाच प्रकारे आंबट, आंबट म्हणजे सार. तर हे आपण सतत जे आहे काय करतो, हे कम्पेअर करून करून पाहत राहतो हर गोष्टीला. आता तुम्ही बाजारात सोनं घ्यायला जाल, सोनं घ्याल ना, पितळ थोडी ना घेऊन येऊन झाले. तर तेच म्हणजे आपण कम्पेअर करत करत गोष्टी पाहतो. आपण आता एकदा पोयम पूर्ण वाचन करूया आणि जसं मी वाचते तुम्ही पण तसंच वाचा. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. मी प्रत्येक लाईन दोनदा वाचणार आहे, तुम्ही सुद्धा वाचा, ठीक आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. Fast as a spaceship, slow as a snail. Big as a dinosaur, small as a nail. Big as a dinosaur, small as a nail. Fires as a tiger, gentle as a lamb. Fires as a tiger, gentle as a lamb. Sour as a lemon, sweet as jam. Sour as lemon, sweet as jam. Dry as the desert, wet as the sea. Dry as the desert, wet as the sea. Square as a house, round as a pea. Square as a house, round as a pea. Cool as a cave, warm as toast. Cool as a cave, warm as toast. Noisy as a road drill, quiet as a ghost. Noisy as a road drill, quiet as a ghost. Strong as an ox, weak as kitten. Strong as an ox, weak as kitten. Hard as a rock, soft as a mitten. Hard as a rock, soft as a mitten. Dark as a tunnel, light as the moon. Dark as a tunnel, light as the moon. Night time, midnight, daytime, noon. Night time, midnight, daytime, noon. Tall as a giant, short as an elf. Tall as a giant, short as an elf. Crooked as a mountain path, straight as a shelf. Crooked as a mountain path, straight as a shelf. The world is full of opposites, so think of some yourself. The world is full of opposites, so think of some yourself. So this poem is written by Anonymous. Anonymous चा काय अर्थ असतो? Anonymous कुणाचं नाव नाही, हा कोणी पोएट ऍसच नाहीये. Anonymous म्हणजे काही लोक पोएम्स वगैरे किंवा कहाण्या लिहितात, पण ते आपलं नाव जग जाहीर नाही करणं चाहत, ते आपलं नाव लपवून ठेवतात. तर जेव्हा अशा टाईपचं असतं तेव्हा ते लोक अनॉनिमस लिहून देतात. ह्याचा अर्थ आहे अननोन, म्हणजे आपल्याला माहित नाही की हे कोणी पोयम लिहिलेली आहे. कारण की ज्यांनी पोयम लिहिली आहे, जो पोएट आहे, तो आपलं नाव नाही सांगणं चाहत काही कारणास्तव, काही त्याला नसेल आवडत, जे काही असेल. तर जेव्हाही तुम्ही हे अनॉनिमस बघाले तर त्याचा अर्थ आहे की अननोन, म्हणजे की आपल्याला माहित नाही की कोण ह्याचे
पोएट आहे. खूप सुंदर कविता होती ना, वाचायला मजा आली ना. आता ही पोएम जी आहे ना तुम्ही परत एकदा वाचाल, जेव्हा व्हिडिओ खतम होऊन जाईल तर परत तुम्ही एकदा पाहाल आणि वाचाल. अच्छा, आता ही पोएम वाचताना तुम्हाला काय वाटलं? काही वेगळं वाटलं का? वाटलं ना? हा, बिलकुल. तर ह्याच्यात काय केलंय पहा. तुम्ही जर बघाल तर अपोजिट्सशी भरलेली आहे ही पोएम. बघा, फास्ट स्लो, बिग स्मॉल, फायर जेंटल, सार स्वीट, ड्राय वेट, म्हणजे जिकडे पहा तिकडे काय आहे, सगळे अपोजिट्स भरलेत. स्क्वेअर, राउंड, कूल, वॉर्म, नॉइझी, क्वाइट, स्ट्रॉंग, वीक, हार्ड, सॉफ्ट, डार्क, लाईट, नाईट, डे, टॉल, शॉर्ट, क्रूड, स्ट्रेट. ठीक आहे ना. तर हे काय, हे सगळे द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स. पाहिजे लिहिलंय अपोजिट्सशी दुनिया पण भरलेली आहे आणि ही पोएम सुद्धा अपोजिटशी भरलेली आहे, हेच सांगतात ते. आता आपण वाचायला सुरुवात करायची पोएमला. फास्ट एज अ स्पेसशिप, स्लो एज अ स्नेल. म्हणजे काय, फास्ट म्हणजे काय असतं, खूप तेज आहे ना, जे एकदम तेज असतं खूप जोरात. जसं की स्पेसशिप काय आहे, त्याला स्पेसशिप म्हणतात. म्हणजे जे अंतरिक्ष मध्ये जाणारी जी असते तिला स्पेसशिप म्हणतात. तर फास्ट एज अ स्पेसशिप, स्पेसशिप काय करते, खूप तेज जाते ना, एकदम त्याची गती जी असते ती खूप तेज असते. स्पीड, तर स्पीड जी आहे खूप तेज आहे. फास्ट एज अ स्पेसशिप, स्लो एज अ स्नेल. आणि स्लो कितकं, स्पीड म्हणजे एक फास्ट इतकं झालं आणि स्लो एज अ स्नेल. स्नेल म्हणजे काय, हे पाहिजे जे प्राणी असतं ह्याला भोंगा म्हणतात ना, तर हे स्लो, इतकं स्लो म्हणजे इतकं हळू चालायचं जसं की स्नेल. बिग एज अ डायनासॉर, स्मॉल एज अ नेल. आणि डायनासॉर एवढा मोठा, बिग एज अ डायनासॉर. डायनासॉर तुम्हाला माहिती आहे ना, खूप फिल्मा सुद्धा बनल्या त्याच्यावर, जुरॅसिक पार्क वगैरे. तर डायनासॉर एवढा मोठा, बिग. आणि स्मॉल एज अ नेल. नेल म्हणजे काय, खिळा, एवढसा खिळा असतो ना त्याला नेल म्हणतात. एक तर नेल हे आपल्या ज्या बोटांमध्ये असतं त्याला पण नेल म्हणतात, पण स्मॉल एज अ नेल, नेल म्हणजे जो खिळा आपण जो भिंतीवरती लावतो त्याला पण नेल म्हणतात. तर बिग आणि स्मॉलचं हे झालं कंपॅरिझन. फायर्स इज अ टायगर, जेंटल इज अ लॅम्ब. फायर्स म्हणजे की खूप जास्त, फायर्स म्हणजे जे अटॅक करणारं असं असतं, एकदम क्रोधी, तर त्याच्यासारखं टायगर सारखं. आणि जेंटल इज अ लॅम्ब, तर लॅम्ब सारखं जेंटल म्हणजे की एकदम शांत असं, खूप काही शोरशराबा न करणार जेंटल. तर ऍज अ लॅम्ब. लॅम्ब काय असतं, म्हणजे शीप असते ना जी लॅम्ब असते, जे की ऊन वगैरे घेतो आपण ते. सार एज अ लेमन, स्वीट एज जॅम. लेमन म्हणजे काय, लिंबू, तर लिंबू सारखं आंबट. सार म्हणजे आंबट. स्वीट एज जॅम, जॅम असते ब्रेड जॅम वगैरे पण खातो, तर जॅम सारखं गोड. तर लेमन आंबट आणि जॅम गोड, स्वीट एज जॅम. ड्राय एज द डेझर्ट, वेट एज द सी. ड्राय एज द डेझर्ट, डेझर्ट म्हणजे काय, रेगिस्तान है ना. हे दिसतंय तुम्हाला की रेगिस्तान मध्ये हे जे आहे कॅक्टस आहे. तर ड्राय एज द डेझर्ट, डेझर्ट सारखा ड्राय, सुख. आणि वेट एज द सी. आता समुद्राची गोष्ट करू आपण, दर्याची. दर्यामध्ये काय असतं, वेट एकदम ओलं असतं. वेट म्हणजे ओलं, तर समुद्रासारखं ओलं. स्क्वेअर एज अ हाऊस, राऊंड एज अ पी. हाऊस म्हणजे काय, घर, घरासारखं स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, चौकट्ट असं असं असं, आपण जे चौकट्ट म्हणतो ना, तर ते स्क्वेअर. आणि राऊंड एज अ पी, पी म्हणजे मटर, मटरचा दाणा असतो, तर मटर सारखा गोल. स्क्वेअर आणि राऊंड. कूल एज अ केव, वॉर्म एज टोस्ट. तर केव म्हणजे काय, गुफा असते जी, गुफा, गुफेसारखं थंड. आणि वॉर्म एज टोस्ट, टोस्ट जे आपण खातो, जे टोस्ट खायवाला असतो ते त्यासारखा गरम. ठीक आहे, तर वॉर्म एज टोस्ट. नॉइझी एज अ रोड ड्रिल, क्वाइट एज अ घोस्ट. रोड ड्रिल जर तुम्ही कधी पाहिलं असेल, कुठे रोड बनत असते तिथे रोड ड्रिल तुम्ही बघितली असेल, तिचा कसा आवाज असतो, शोर असतो तो, दॅट इज कॉल्ड नॉइझी. नॉइझी इज अ रोड ड्रिल, क्वाइट एज अ घोस्ट. घोस्ट म्हणजे काय, भूत. भूत कसा असतो, शांत असतो असं म्हणतात ना, भूताची आवाज नसते, तर त्याच्यासारखा क्वाइट. स्ट्रॉंग एज अन ऑक्स, वीक एज किटन. ऑक्स सारखा म्हणजे हे ऑक्स आहे म्हणजे बैल, बैल सारखा स्ट्रॉंग, एकदम मजबूत. आणि वीक एज किटन, किटन म्हणजे लहान मांजर जी असते, पहिली मांजर आहे, तर त्याच्यासारखी वीक, एकदम कमजोर. म्हणजे ऑक्स समोर किटन कमजोर आहे. हार्ड एज अ रॉक, सॉफ्ट एज अ मिटन. आणि रॉक सारखा, दगडासारखा एकदम हार्ड, एकदम सख्त. आणि सॉफ्ट एज अ मिटन. मिटन म्हणजे जे ते मीठ वगैरे खातात त्याला मिटन म्हणतात. डार्क एज अ टनल, लाईट एज द मून. टनल असते जी गुफा असते, म्हणजे गुफाईनी ज्यातनं गाड्या वाड्या जातात अशी टनल असते ना, तर त्याच्यासारखं डार्क म्हणजे अंधार. आणि लाईट एज द मून. आता इथे मूनचं काय युज करतात ते, लाईट म्हणजे हलकं नाही, एक लाईट हलकंही असतं. लाईट म्हणजे जे ते प्रकाश पसरतं, तर त्याच्यासारखा प्रकाश पसरणार. आता आपण जे पुढच्या 4-6 लाईनी आहेत ते आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया.
तरी आपण एकदा आपले इंग्लिश वर्कशॉपचं बघू. तर हे इंग्लिश वर्कशॉप आपण जर बघू त्याच्यात क्वेश्चन नंबर 2 जो आहे, लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम. पोएम मध्ये जितकेही नाउन्स आलेत, संज्ञा शब्द आले, त्यांना लिहायचंय. फाइंड अ सुटेबल ऍडजेक्टिव्ह फॉर इच ऑफ द नाउन्स अँड राईट मिनिंगफुल सिमिलीज. हे बघ, सिमिलीज म्हणजे काय? ही पोएम जे आपण वाचतोय हे फुल ऑफ सिमिलीज आहे. सिमिलीज म्हणजे जिथे आपण दोन गोष्टींची तुलना करतो आणि लाईक, ऍज असे सगळे शब्द युज करतो, तो दॅट इज सिमिली. तर इथे आपण पाहिला प्रत्येक लाईनीत ऍज 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 करून युज झालाय. तर सिमिलीचा युज करून मिनिंगफुल आपल्याला फ्रेजेस बनवायचे आहेत. नाउनचा युज करायचा आहे आपल्याला पोएम मधून, ठीक आहे ना. आणि ऍडजेक्टिव्ह लावायचे आहेत. ऍडजेक्टिव्ह असे लावायचे जे पोएम मध्ये युज नाही झाले असतील. तर बघा, ऍज रॅपिड एज स्पेसशिप. तर स्पेसशिपचा युज झाला तर स्पेसशिप, स्नेल, डायनासोर, टायगर, लॅम्प, हे सगळे इकडचे जितके शब्द हे सगळे नाउन्स आहेत आणि हे सगळे शब्द काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहेत. तर हे बघा, रॅपिड एज स्पेसशिप. रॅपिड म्हणजे काय? एकदम तेज. टफ एज स्नेल. स्नेल सारखा टफ. पहा तुम्ही स्नेल बघा किंवा कासव बघा, त्याचा वरचा जो हिस्सा असतो तो खूप टफ असतो, तो दगडासारखा असतो एकदम. तर म्हणून तो म्हटला जात आहे टफ एज स्नेल. डेंजरस एज डायनासोर, खतरनाक. ब्रेव एज टायगर, ब्रेव म्हणजे खूप साहसी, टायगर सारखा. नाईस एज लॅम्प, ऍज डिलिशियस एज जॅम. तर हे सगळे तुम्ही शब्द जर बघाले तर हे तुमच्या पोएम मधनं घेतलेले आहे आणि हे आपण इकडे नवीन शब्द, नवीन ऍडजेक्टिव्ह लावलेले आहे त्याच्यात. तर ऍज डिलिशियस एज जॅम, जॅम सारखा डिलिशियस, अगदी छान स्वादिष्ट. हॉट एज डेझर्ट, डीप एज सी. डीप म्हणजे काय? गहरं, समुद्रासारखं गहरं. फाईन एज हाऊस, ऍज ग्रीन एज पी. पी म्हणजे काय? मटर सांगितलं तुम्हाला, मटारसारखं हिरवं. डार्क एज केव, क्रंची एज टोस्ट. टोस्ट जर तुम्ही खाता तर आवाज येते ना असं क्रंची, म्हणजे खूप छान जे आवाज येते, एकदम कुरकुरं असतं जे. तर क्रंची एज टोस्ट. हेवी एज रोड ड्रिल. रोड ड्रिल कशी असते? हेवी असते. ह्याच्यात पोएम मध्ये काय होतं? नॉइझी एज रोड ड्रिल. आपण इथे लिहून दिलं हेवी एज रोड ड्रिल. फिअरफुल एज घोस्ट. ठीक आहे, फिअरफुल म्हणजे खूप भयानक, घोस्ट सारखं भयानक. अशा प्रकारे आपण पाहिलं की नवीन ऍडजेक्टिव्ह लावून कसं केलंय. आता बघा, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आपण पोएम मधनं रायमिंग वर्ड्स पाहतो याच्यात. स्नेल, नेल, सी, पी, किटन, मिटन, एल्फ, शेल्फ, लॅम्प, जॅम, टोस्ट, घोस्ट, मून, नून, शेल्फ, युसेल्फ. हे लक्षात ठेवा. ह्याच्यात जो बी आहे लॅम्प मध्ये, तर हा बी सायलेंट असतो. आपण ह्याला लॅम्प म्हणतो, लॅम्प जॅम. ह्याला लॅम्ब असं नाही म्हणत, लॅम्ब नाही म्हणायचं, लॅम्प जॅम असं म्हणायचं. मग आहे स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कंपॅरिझन्स. आता आपल्याला इडियम्स लिहायचे कंपॅरिझन्स बरोबर. यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. इडियम्स विथ कलर्स, तर रंगांबरोबर. ठीक आहे, की रंग असो ज्याच्यामध्ये, कोणता ना कोणता कलर आला पाहिजे. तर हे इडियम्स म्हणजे जे हे लिहिलेत ना, ऍज ब्लॅक एज, एज व्हाईट एज, तर हे दीज आर कॉल्ड इडियम्स. बघा, ऍज ब्लॅक एज कोल, म्हणजे कोल म्हणजे काय असतं? जो कोयला असतो तो कोयल्यासारखा काळा. एज व्हाईट एज स्नो. स्नो म्हणजे जो बर्फ असते, बर्फ सारखं जे आहे पांढरं शुभ्र. एज रेड एज ब्लड, रक्तासारखं लाल. ब्लू एज द स्काय, आकाशासारखं निळं. एज ग्रीन एज अन एमरल्ड. एमरल्ड म्हणजे एक खूप महाग पत्थर असतो, जसं हिरा असतो ना, तशा प्रकारचा एमरल्ड एक पत्थर असतो हिरव्या रंगाचा आणि फार महाग असतो. त्याला जे आहे ना, लोक आपले ज्वेलरी बनवतात त्याच्याने. एज पिंक एज अ रोज, गुलाबासारखं गुलाबी. एज येलो एज गोल्ड, सोन्यासारखं पिवळं. ऑरेंज एज अ पंपकिन. पंपकिन म्हणजे काय असतं? कद्दू असतं जे त्याला म्हणतात, त्याच्यासारखं ऑरेंज. इडियम्स विथ एनिमल्स. आता पशूंचा युज करून आपल्याला जे आहे इडियम्स बनवायचे. एज कनिंग एज अ फॉक्स. ठीक आहे, फॉक्स म्हणजे सांगितली ती लोमडी तुम्हाला, ठीक आहे ना. तर कनिंग एज अ फॉक्स, त्यासारखं चालाक. एज ब्रेव एज अ लायन, लायन सारखं ब्रेव, साहसी. एज हेअरी एज अ गुरिल्ला, गुरिल्लाच्या अंगावरती खूप जे केस असतात तर त्याच्यासारखं हेअरी म्हणजे केसवाला. एज हंग्री एज अ हॉर्स, हॉर्स सारखा, घोड्यासारखा. हंग्री म्हणजे भुका. इडियम्स विथ ऑब्जेक्ट्स. आता काही वस्तूंचा युज करून इडियम्स लिहायचे. तर बघा, एज ब्लॅक एज कोल, कोल हे आहे, ठीक आहे ना. एज सॉफ्ट एज बटर, बटर म्हणजे काय असतं? मक्खन असतं जे, तर मक्खन सारखं सॉफ्ट, एकदम मऊ. एज लाईट एज कॉटन, कॉटन म्हणजे सूत जे असतं ना, सुती कपडा जे असतं, आपण रुई म्हणतो ज्याला, तर कॉटन सारखा हलका. तर अशा प्रकारे आपण आता खूप छान इडियम्स वगैरे पाहिले आणि पाहिलं की कशा प्रकारे आपण ऍडजेक्टिव्ह, नवीन ऍडजेक्टिव्हचा युज करून नाउन्स बरोबर कसं युज करू शकतो. पोएम जी वाचत होतो खूपच छान होती.
त्याचा जो वाचलेला हिस्सा आहे तो आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पूर्ण करूया. तिथवरी आपण घरी बसा, तुम्ही घरी पढा, अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा, शाणे व्हा. नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.